मी एस आर पाटील चिखली गोकुळ संचालक. गेली 20 वर्ष झालं नरके साहेब ह्या मतदारसंघाशी इतकं एकरूप झाल्यात की 250 गावापैकी कुठलाही एखादा कानाकोपरा असा नाही की नरके साहेबांनी ओळखत नाही असा. आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही आज आतापर्यंत इथंपर्यंत घडत आलेलो आहे. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शनच्या ह्याच्यात आमच्या शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे जिल्हा परिषदच्या माध्यमातून वडणगे मतदारसंघ इंद्रजित वसंतराव पाटील हे उमेदवार आहेत. ते गेली 10 वर्षे 9 ते 10 वर्षे झालं पंचायत समितीचे सदस्य झाल्यानंतर त्याने जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी प्रयत्न करत आणि आपण त्याच्यासाठी उत्सुक आहोत. त्यामुळं नेहमी ते ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात अग्रेसर राहिले. सर्वसामान्याच्या सुखदुःखात विकास कामात नेहमी ते प्रत्येक गावाशी संपर्कात राहिले. त्यांना गेली 8-10 वर्षे ह्या मतदारसंघातला एकूण एक तरुण वर्ग ज्येष्ठ सगळी त्यांना नावानिशी ओळखतात. आणि अशा ह्या सर्वसामान्य असलेला सर्वाशी एकरूप असलेला इंद्रजित पाटील हा ह्या इलेक्शनमध्ये कसल्याही परिस्थितीत चांगल्या मताधिक्याने निवडून येणार. कोविड काळामध्ये पहिल्या 19च्या सुरुवातीला 2 टप्पं झालं कोविडचं. पहिल्या टप्प्यात अतिशय लोकांची म्हणजे हानी झाली, मयत झालीत. आणि वडिंग्यात तर फार मोठी प्रचंड एका घरं उद्ध्वस्त झालं. अशा ह्याच्यात दुसऱ्या ज्या वेळा चालू झालं कोविडचं लागण, त्यावेळी इंद्रजित पाटलांनी धाडस करून एक कोविडचं सेंटर उभा केलं. आणि त्या सेंटरच्या माध्यमातून जवळजवळ 750 गावातील जवळपासची हे पेशंट होती कोविडची लागण झालेली, त्यांना उभारी, त्यांना ताकद देऊन एकही मयत न होता, एकही न दगावता सुखरूपपणे घरात घालविलेत. हेच त्याचं फार मोठं कौतुक आहे कामाचं.